सरिता कौशिक। झिरो आवरच्या 80व्या भागात आपलं स्वागत। ज्या पद्धतीने झिरो आवर मध्ये जनहिताच्या चर्चा केल्या जातात त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज्याच्या विधिमंडळात चर्चा होणं अपेक्षित असतं। अनेकदा चर्चा होतातही, मात्र विधिमंडळाचा बराच वेळ राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्येच जातो आणि हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। आता तुम्ही म्हणाल की आज पुन्हा तेच का सांगते, तर त्याचं उत्तर आहे उद्यापासून सुरू होणारं नागपूर हिवाळी अधिवेशन। अधिवेशनात मराठा आरक्षण मिळेल का? अधिवेशनात ओबीसींनाही न्याय मिळेल का? अधिवेशनात 2च दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं कोलमडून गेलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल का? अधिवेशनात अनेक दिवसांपासून रखडलेल्या नोकर भरतीची गुड न्यूज असेल का? अधिवेशनात मुंबईसह मोठ्या पालिकांवर झालेले भ्रष्टाचारांचे आरोप आणि त्यातील तथ्य बाहेर येईल का? हे मुद्दे गाजणार नक्की, पण हाती काही लागेल का? नागपूर विधिमंडळात त्याच अधिवेशनाची लगबग आजपासून सुरू झाली आहे। विधिमंडळाच्या सुसज्ज अशा लाल इमारतीनं कात टाकली। यावेळीही एका दालनावरून संघर्षाची शक्यता आहे। गेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांनी दालनावर हक्क सांगितला होता। असाच संघर्ष यावेळी राष्ट्रवादीतील 2 गटात होण्याची शक्यता आहे, कारण अजित पवार गटानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दालनासाठी अर्ज केला होता। तो मान्य झालाय आणि नागपूर विधिमंडळातील दालन अजित पवार गटाकडे गेलंय। शरद पवार गटाला मात्र त्यामुळे ते दालन नाही यावर ते आक्षेप नोंदवणार असल्याचं कळतंय। याच अधिवेशनात आणखी एका गोष्टीकडे लक्ष असेल, ती म्हणजे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णयही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर पर्यंत द्यायचा आहे। त्याची सुनावणी सध्या अध्यक्षांसमोर सुरू आहे। तीच सुनावणी नागपुरातही सुरू राहणार आहे। त्याच अधिवेशनासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही नागपुरात आज पोहोचले। सत्ताधाऱ्यांचं चहापान झालं, पण विरोधकांनी परंपरेनुसार पायंडा कायम राखत या चहापानाला जायच्या ऐवजी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि दोन्ही बाजूनं पत्रकार परिषदा झाल्या आणि अधिवेशनाचा सूर महाराष्ट्राला गवसला। यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, नागपूर हिवाळी अधिवेशनात काय होईल असं वाटतं? 2 पर्याय आम्ही तुम्हाला दिलं होतं, फक्त राजकारण होईल की चर्चा जनहिताची? नागपुरात सत्ताधाऱ्यांचा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान झालं। त्यात जवळपास सगळं मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी आमदार उपस्थित होते। त्याच चहापानानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अधिवेशनाचा रोडमॅप सांगितला। कारण म्हणजे चहापान हे चर्चेकरता होतं, पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावं लागेल, म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते। चहापानाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा। चहापानाच्या वेळी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवायचा। चहापानावर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये काय तुम्ही सुपारी काय म्हणाले? सुपारी पान, सुपारी पान सुपारीचं सुपारी पान। पण मला वाटतं मगाशी विरोधी पक्षांनी काहीतरी कुठल्या तरी पत्रकाराला विचारलं, काय तर सुपारी घेऊन बोलतोय का? इकडे सत्ताधाऱ्यांनी आत्मविश्वास आणि एकजूट दाखवत हिवाळी अधिवेशनासाठी तयार असल्याचं दाखवून दिलं, तर तिकडे विरोधकांनीही आपली एकजूट दाखवून दिली
आधी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि नंतर एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उबाठाच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षांची भूमिका स्पष्ट केली आणि सरकारला कसं घेरणार हेही महाराष्ट्राला सांगितलं. पाहूयात. भ्रष्टाचाराने या राज्यामध्ये कहर केलेला आहे. शासनाची तिजोरीची खुलेआम लूट केली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रश्नावर चर्चाच होऊ नये म्हणून आमची आग्रही मागणी होती की हे अधिवेशन किमान 15 दिवस कामकाजाचे असावे. पण त्यातूनही या सरकारने पळ काढलं. यांना चर्चा करायची नाही असं आम्हाला त्या ठिकाणी एकूण कामकाजाच्या दिवसावरून दिसतंय. आम्ही मागणी सुद्धा त्या पद्धतीने केली होती. शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारबरोबर चहापान का करायचं? माता भगिनीचं संरक्षण न करणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? तरुणाईला ड्रगच्या विळख्यात अडकवणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापान का करायचं? अशा प्रकारची भूमिका महाविकास आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी मधून आरक्षणाला परत एकदा तीव्र विरोध केलाय. अनेक ओबीसी संघटनांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या कात्रीत सापडलेल्या सरकारची अग्निपरीक्षा पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी अधिवेशनात सर्वसंमत तोडगा काढण्यासाठी आणि चर्चेसाठी सरकार अधिवेशनाचा एक पूर्ण दिवस देणार अशी चर्चा आहे. याची कुणकुण लागताच ओबीसी संघटनांनीही प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा करावी अशी मागणी केली आहे. 29 सप्टेंबरच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरलेल्या मुद्द्यांवर अधिवेशनात निर्णय घ्या अशी मागणी ओबीसी नेते करतायत. एकूणच राजकीय दृष्टिकोनातून मराठा आणि ओबीसींमध्ये समतोल साधण्याची कसरत सरकारला या अधिवेशनात करावी लागणार आहे. आम्ही मागणी केली की ज्या प्रकारे मराठा समाजाच्या प्रश्नांवरती एक दिवस चर्चा होतात, ओबीसी समाजाचे एवढे प्रलंबित प्रश्न आहेत. 22 दिवस उपोषण केल्यानंतर जेव्हा सरकारशी 29 तारखेला आमची चर्चा झाली होती त्यावेळेस आम्हाला जे जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्ती त्वरित करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन देऊन सुद्धा अजूनपर्यंत एकही मागणीचा GR शासन निर्णय निघालेला नाही आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा सभागृहामध्ये चर्चा व्हावी. उपराजधानीत राज्याच्या राजधानीवरून अर्थात मुंबईवरून ही वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. याला निमित्त ठरली आहे मुंबईतील उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि कंत्राटदारांवरून ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवचलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी उद्धव ठाकरेंच्या काळातील घोटाळ्यांची यादीच बाहेर काढणार असल्याची माहिती आहे. कोविड बॉडी बॅग घोटाळा, नाले सफाई घोटाळा, खिचडी घोटाळ्यांच्या आरोपांच्या चौकशीसाठी समितीही नेमली जाऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे 2 गट मुंबईवरून थेट नागपूरच्या मैदानात आमने सामने उभे ठाकणार आहेत. केवळ आणि केवळ हे सरकार कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते. मग ती रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट असतील, आणखीन कसली कॉन्ट्रॅक्ट असतील, हे सगळं कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि मुंबईतले 3 महत्वाचे प्रकल्प म्हणजे जिकडे आता क्लस्टर प्रोजेक्ट होत आहेत हे सुद्धा हे यांच्या घशात किंवा खिशात घालण्याचं काम सरकार करते. ही मुंबई मराठी माणसाने 1960 साली रक्त सांडून बलिदान देऊन मिळवलेली आहे. ही आम्हाला कोणी अंगण दिलेली नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरनं कोणाची तरी धुणी भांडी करताना केवळ आणि केवळ आपल्याला खुर्ची मिळाली म्हणून ती आंदण देऊ नका. चला, माझं आव्हान आहे की पहिली तुम्ही मुंबई महापालिका निवडणुका घ्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपल्या महायुतीला 2/3 पूर्ण बहुमत मिळालं. ही पोटदुखी आहे. त्यांना कामाने उत्तर देतोय. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा डबल तेवढ्या ताकदीचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही. जे आपले टिंगल टवाळी करतायत, बदनामी करतायत,
त्यांना वेळ येईल तेव्हा आपल्याकडून योग्य उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही. 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे. मात्र विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटानं तयारी केली आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, पीक विमा संदर्भातील प्रश्न याबाबत ठाकरे गट सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आपली भूमिका मांडणार आहे. याशिवाय मुंबईकरांच्या समस्या देखील ठाकरे गटाचे आमदार मांडणार आहेत. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण, फर्निचर घोटाळा आणि इतर प्रश्न उपस्थित केले जातील. शिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पावरूनही ठाकरे गट सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणही तापवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे 11 किंवा 12 डिसेंबर दरम्यान नागपूर अधिवेशनाला उपस्थित राहू शकतात, तर आदित्य ठाकरे संपूर्ण अधिवेशनात सहभागी होऊन सरकारला जाब विचारणार आहेत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा तुम्हाला सांगते. नागपूर हिवाळी अधिवेशनात काय होईल असं वाटतं? तुम्हाला 2 पर्याय आम्ही दिले होते. फक्त राजकारण होणार की चर्चा जनहिताची? बघूया सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत लोकांच्या. एक्सवरून अमोल काते, जनतेच्या पैशाचा चुराडा, निव्वळ वेळ काढूपणा, अर्धी शिवसेना राष्ट्रवादी पक्ष सत्तेत, अर्धा विरोधी बाकावर, स्वतःच्या हव्यासापोटी एकत्र आलेले नेते मंडळी अधिवेशन घेण्याची गरज तरी आहे का? एक्सवरून विजय देशमुख, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी मराठा आरक्षण शेतकरी प्रश्नावर बोलले तर अधिक योग्य राहील. यूट्यूबवरून प्रमोद भोयार, कुणालाही सामान्यांच्या सुखदुःखाशी घेणे देणे नाही. या राजकारणी लोकांना फक्त सत्ता आणि खुर्ची पाहिजे. यूट्यूबवरून नितीन माळी, चर्चा जनहिताची करण्यासाठी आता कुणी राजकारणी राहिलेला नाहीत, आता फक्त राजकारण. पुढची प्रतिक्रिया परत यूट्यूबवरून रमाकांत ताटे, हे लोक आपापसात भांडून नाटक दाखवणार आणि मराठा आरक्षणावरून लक्ष वळवणार. फेसबुकवरून पद्माकर कायंदे, फक्त जनतेच्या हातात गाजर, शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाई नाही, मागच्या वर्षीचा विमा नाही, फक्त आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. फेसबुकवरून मनोहर तायवडे, काय होणार, सर्वच एकमेकांचे मावस भाऊ. इंस्टाग्रामवरून वैभव दामा, काहीच होणार नाही, जसं पावसाळी झालं तसं हिवाळी आणि शेतकऱ्याच्या आयुष्याची होळी. हिवाळी अधिवेशनात गाजणारे मुद्दे, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी आखलेली रणनीती, याविषयी बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आपल्या गेस्ट सेंटरला जाऊयात. अंबादास दानवेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. उद्या अधिवेशन सुरू होतं आहे आणि खरं तर नेहमी सोमवारी सुरू होणारं अधिवेशन ह्यावेळेला गुरुवारी होतंय. परत एकदा परंपरेनुसार एक गोष्ट मात्र झाली, ती म्हणजे आपण चहापानावर बहिष्कार टाकला. काय साध्य झालं? चहापान जे सत्ताधारी पक्षानं ठेवलेलं आहे, चहापान आपण कधी ठेवत असतो? काय उत्साहपूर्ण वातावरण, काही पवित्रता, काही चांगल्या गोष्टी, काही सकारात्मक गोष्टी. पण इथं आज शेतकरी देशोधडीला लागलेला, गारपीट झाली मागच्या आठवड्यात. सरकारने कोणती मदत जाहीर केली? दुष्काळ जाहीर झाला 40 तालुक्यात फक्त. बाकी अख्खा महाराष्ट्र टंचाईग्रस्त जाहीर झाला. अग्रिम विमा शेतकऱ्यांना मिळाला. अशी स्थिती असताना सरकार
मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरकारचा पैसा खर्च करून शासन आपल्या दारी घेऊन परळीला जातात, नाटक करतात, शोबाजी करतायत. सरकारच्या पैशाचा उजळ माथ्यानं अपव्यय करतात. जनतेला कुठे न्याय देतात? जनतेच्या न्यायाचं काय? कायदा सुव्यवस्थेचे आता कालच जे रिपोर्ट जाहीर झाले, महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे? राज्याची उपराजधानी नागपूर, इथले गृहमंत्री या राज्याची, इथला क्राईम रेट काय आहे आताच्या घडीला? हे बघितलं का आपण? याला उत्तर द्या ना. याला उत्तर द्यायचं, चहा पाण्याचं नाटक करायचं, सगळ्यांना बोलवायचं, याला काय अर्थ आहे? आरोग्याची स्थिती काय? हा बोला. अंबादासजी, असं आहे की आपण जेही मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे जे आहेत ते नक्की तेच मांडायला म्हणून चहापानाला आपण गेल्या असतात, तर एका फ्रेंडली वातावरणात, कारण आता खरं तर विधिमंडळातलं वातावरण फ्रेंडली उरलेलं नाहीये, मात्र हे मुद्दे तुम्हाला मांडता आले नसते का? हे पहा, मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सततच्या पावसाचे 4,000 कोटी या सरकारने जाहीर केले मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी. मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये, आता 2 डिसेंबर आला. माझा एकच प्रश्न आहे, या वर्षभरात या 4,000 कोटी रुपयापैकी किती रक्कम शेतकऱ्यांना या सरकारने दिली? हा माझा एकच प्रश्न या सरकारला आहे. मला सांगा, आरोग्याचा प्रश्न आहे, इथं नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांचा बळी गेला? नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांचा बळी गेला? कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकांचे बळी गेले? संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये किती लोक? काय कारण याला? हे सरकार सांगतं सर्वांना आरोग्य. हाफकिन संस्था होती, 160 कोटी रुपयाचं टेंडर निघालं, सरकारने 50 कोटी आत्ता दिले मागच्या वर्षीचे, 2022-2023चे. अजून पूर्ण दिले नाही म्हणून ती औषधी खरेदी झालेली नाही. या वर्षी आता एक नवीन प्राधिकरण औषध खरेदी करण्यासाठी नेमलेलं आहे. काय झालं? 1 रुपयाची खरेदी केली. मी माझं तर सरकारला चॅलेंज आहे, आरोग्य मंत्र्याला, अन्वयदेशमुख, की या वर्षी हे औषध खरेदी प्राधिकरणाच्या मार्फत किती खरेदी केली? 1 रुपयाची सुद्धा नाही. कुठून होणार आरोग्य मिळणार? जे डीपीसीच्या मार्फत किंवा सरकारचं जे 30% बजेट त्याच्या मार्फत ते डीन असतील, ते मोठ्या मुश्किलीनं खर्च भागवतात आणि सरकार गोष्टी करतात. सरकार मोठ्या गोष्टी करतात आणि मग साधी आरोग्याची चिंता या सरकारला नाही. ड्रग्सचे कारखाने या महाराष्ट्र, ड्रग्ज, नाशिकला कारखाना आला, कोणी तपासला? तो मुंबईच्या पोलिसांनी ड्रग्सचा कारखाना नाशिकचा पकडला. संभाजीनगरला कारखाने 2 होते, ते कोणी तपासले, कोणी पकडले? अहमदाबादच्या पोलिसांना. परवा याला खोपोलीला कारखाने पकडले, कोण गेलं? नवी मुंबईचं नार्कोटिक्स विभाग गेलं, पोलीस कमिशनरेट. जिल्हा कोणता? रायगड. मला सांगा, याचा अर्थ तिथली लोकल पोलीस झोपलेली का? किंवा उद्योग खात्याला आपण जी जागा दिली, आपल्या भागात जो उद्योग होता तिथं काय प्रोडक्शन आहे हे कळत नाही का यांना? आणि मग अशा उघड यांच्या याच्यातला ससून मधून ड्रग्ज मधला आरोपी ललित पाटील पळून जातो. याच्यावर जाऊन सकारात्मक चर्चा करायची या सरकारशी. अमरावती, आपण प्रत्येक मांडलेला मुद्दा अगदी मान्य आहे, मात्र एक प्रश्न आमच्या मनामध्ये त्यामुळे येतोय की एकंदरीत जर बघितलं तर आरोग्य व्यवस्था असो, म्हणजे औषधांचा तुटवडा असो, किंवा अशा पद्धतीनं गुन्हेगारांना ज्या पद्धतीचा आश्रय मिळतोय, किंवा ड्रग्सच्या हे जे कारखाने आहेत, हे फक्त ह्या 1-2 वर्षांची गोष्ट नाही आहे. हा तुटवडा सुद्धा असंख्य वर्षांपासून, दशकांपासून आपल्या सिस्टीममध्ये आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीनं रक्षण केलं जातं गुन्हेगारांचं, असे बरीच त्याची उदाहरणं आहेत. आता हे जे ड्रग्सच्या फॅक्टरीज उघडकीस आल्या त्या काही ह्या 1-2 वर्षात तिथं गेल्या असंही नाही आहे, तीही माहिती समोर येते. एकंदरीत आपण अधिवेशन टू अधिवेशन फक्त सरकार आणि विरोधक अशा पद्धतीनं यावर चर्चा होत असते. त्यामुळे ज्या मुद्द्यांना आपल्याला लॉंग टर्म सोल्युशन हवंय, ते लॉंग टर्म सोल्युशन कुठल्याच अधिवेशनात, कोणी सत्तेत असो कोणी विरोधात असो, मिळत नाही असं वाटतं. तुम्ही काय म्हणाल? नाही, बरोबर आहे ना. सरकार तर अधिवेशन चर्चा करण्यापासून पळ काढतंय. आता तुम्ही बघा, आजचं अधिवेशन पहिल्यांदा गुरुवारी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन सोमवार ते शुक्रवार असायला पाहिजे होतं.
पण आता गुरुवार शुक्रवार नागपूरला अधिवेशन म्हणजे लोक कमी यावे हेच सरकारला वाटतं. सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय. आधी 2-2, 3-3, 2.5 महिने अधिवेशन व्हायचं. नागपूरचं अधिवेशन 3-3 आठवडे, 4-4 आठवडे व्हायचं. पावसाळी अधिवेशन 1-1, 1.5 महिना व्हायचं. आता कुठं होतं अधिवेशन? किती दिवसाचं अधिवेशन होतं? मग का नाही इंग्लंड सारख्या देशामध्ये दर आठवड्यात 2 दिवसाचं अधिवेशन, काही राज्यामध्ये. आता वेल्स युनिव्हर्सिटीत आम्ही गेलो होतो, वेल्समध्ये गेलो होतो, त्या राज्यामध्ये दर आठवड्यात 2 दिवस अधिवेशन होतं. सुरू करा राज्याने असं, दर आठवड्यात अधिवेशन घ्या 2 दिवसाचं. कशाला महिन्याला पावसाळी हिवाळी उन्हाळी करत बसायचं? ही सिस्टीम सुरू करा ना. पण सरकार अशा प्रश्नापासून सातत्यानं पळ काढतं. कधी चर्चा केली आमच्याशी? आम्ही काय महाराष्ट्राचे विरोधक आहोत? आम्हाला सुद्धा या महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताची काळजी आहे. तुम्हालाच काळजी आहे का? आणि मग तुम्ही कधी बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, आमच्या पत्रव्यवहाराला उत्तर दिलं पाहिजे. आमचं खरं आहे खोटं आहे सांगितलं पाहिजे. एवढे मोठे दर महिन्यात आम्ही 50 पत्र देतो, एकाचं उत्तर देत नाही. अच्छा. आणि मग या सरकारशी कशा पद्धतीनं सामंजस्य ठेवायचं, या सरकारशी कशा पद्धतीनं चर्चा करायची, हा आमचा प्रश्न आहे. जर तुम्हाला 3 कुठल्या मागण्या या अधिवेशनात पूर्ण करून घ्यायच्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्या 3 मागण्या कुठल्या असतील? मला तर सगळ्यात आधी शेतकऱ्यांच्या ज्या मागच्या याच्यातलं थकीत जे काही अनुदान असेल, मग प्रोत्साहन अनुदान जे नियमित कर्जमाफी भरणाऱ्याला दिलेलं आहे ते कम्प्लीट केलं पाहिजे. जो पीक विमा 2022-23चा सुद्धा 2022चा सुद्धा थकलेला आहे तो कम्प्लीट केला पाहिजे. आणि कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, संत्री असेल, ऊस असेल, द्राक्ष असेल, या सगळ्या उत्पादक शेतकऱ्यांना एक आधार देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. आणि या महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे जे बोजवारा उडालेला आहे, ही कायदा आणि सुव्यवस्थेचा एक चांगली अपडेट झाली पाहिजे. एवढ्या आमच्या मागण्या आहे. धन्यवाद अंबादासजी, आपण 0 आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे म्हणून मी 3 सांगितलं, याच्यापेक्षा माझ्या 25 नक्कीच. आणि आम्ही आता अधिवेशनाकडे आमचंही लक्ष आहे, तुम्ही पण आहात. आपण सातत्यानं 0 आवर मध्ये काय होते अधिवेशनात ते सांगणारही आहोत आणि तुम्ही परत यावं, परत आपली भूमिका मांडावी ही आमची आशा आहे. परत एकदा आपले धन्यवाद करते. आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत सांगते. नागपूर हिवाळी अधिवेशनात काय होईल असं वाटतं? फक्त राजकारण होईल की चर्चा जनहिताची? यूट्यूबवर 15,000 मतं आलेली आहे. 94% लोकांना वाटतंय फक्त राजकारण होणार. फक्त 6 लोक म्हणतात की इथं चर्चा जनहिताची होईल. इंस्टाग्रामवर 4,000 मतं. 84% लोकांना वाटतंय फक्त राजकारण होईल. 16% वाटतंय चर्चा जनहिताची. फेसबुकवर 1,500 मतं. फक्त राजकारण 63%, चर्चा जनहिताची 37%. एक्सवर फक्त राजकारण 89% लोकांना वाटतंय. चर्चा जनहिताची होईल ही फक्त 11% लोकांना वाटतंय. खरं तर अत्यंत नेगेटिव्ह असा हा कौल आपण म्हटला पाहिजे. राजकारण्यांनी विचार करावा असा हा कौल आहे. किती अविश्वास राजकीय नेत्यांवर, अधिवेशनावर जनतेचा आहे हे या कौल बघितला तर आपल्याला दिसतंय. स्वातंत्र्यपूर्व काळात विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार प्रांताचा भाग होता. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग मिळून ब्रिटिशांनी सीपी अँड बेरार हा प्रांत तयार केला होता. मध्य प्रांताची राजधानी होती नागपूर. मात्र भारत स्वतंत्र झाल्यावर विदर्भ तत्कालीन बॉम्बे स्टेट सोबत जोडला गेला आणि नागपूरनं आपला राजधानीचा दर्जा गमावला. हा अन्याय दूर करण्यासाठी 1953 साली महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नागपूर करार झाला. त्यानुसार नागपूरला उपराजधानीचा दर्जा मिळाला.
विधानसभेचं एक सत्र नागपूरला होईल आणि ते किमान 3 आठवड्याचं असेल असंही ठरलं. त्यानुसार हिवाळी अधिवेशनासाठी सगळं सरकार मुंबईवरून 800 किलोमीटर दूर नागपूरला हलवलं जाऊ लागलं. ही प्रथा गेली 60 वर्ष सुरू आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा हा थोडक्यात इतिहास. या सगळ्याचा विदर्भाला, महाराष्ट्रातील सामान्य जनतेला किती फायदा होतो हा चिंतन करण्याचा आणि अतिवादाचा मुद्दा आहे. या अधिवेशनावर आपण तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करतो. किमान त्यामुळे तरी या अधिवेशनात आपले सगळे आमदार गांभीर्यपूर्वक कामकाज करतील, जनहिताचे काही मुद्दे उचलतील, जनतेच्या रोजच्या जगण्या मरण्याचे काही प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा केली तर ती अनाठाई ठरणार नाही. आपले सर्व लोकप्रतिनिधी चर्चा जनहिताची करतील अशी आशा बाळगूयात. ब्रेक नंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत. बातमी दिल्लीतून. 4 डिसेंबर पासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आज लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणानं वातावरण गरम झालं. विषय होता पाकव्याप्त काश्मीर. विषय होता पंडित नेहरू. त्याचं झालं असं की लोकसभेत जम्मू काश्मीर संबंधित 2 विधेयकांवर चर्चा सुरू होती. गृहमंत्री अमित शाह उत्तर देत होते. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारनं तिथे कोणती विकास कामं केली असा प्रश्न विरोधकांकडून नेहमी विचारला जातो. त्यावर अमित शाह यांनी मोदी सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून झालेल्या 2 चुकांचा उल्लेख केला. पाकिस्तान सोबतचं युद्ध भारत जिंकलं असताना नेहरूंनी युद्धबंदीची घोषणा केली. ती 3 दिवस उशिरा केली असती तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता असं शाह म्हणाले. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा विषय नेणे ही नेहरूंची दुसरी चूक होती असंही शाहांनी सांगितलं. यासाठी त्यांनी नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांना लिहिलेल्या पत्राचा उतारा वाचून दाखवला. या दरम्यान नेहरूवियन ब्लंडर या त्यांच्या शब्दाला आक्षेप घेण्यात आला, पण शहांनी तो शब्द वापरण्याचं समर्थन केलं. नेहरूंच्या 2 चुकांमुळेच काश्मीरला पुढची अनेक वर्ष अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, भोगाव्या लागल्या. तसंच पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न सुद्धा पंडित नेहरूंमुळेच निर्माण झाला आणि चिघळत राहिला असा आरोप अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला. याचा निषेध करत काँग्रेसनं सभात्याग केला आणि याच विषयावर आम्ही विचारला होता 0 आवरमधील आजचा दुसरा प्रश्न. तो प्रश्न नक्की काय आहे ते पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न होता पाकव्याप्त काश्मीर नेहरूंमुळे झाला. अमित शहांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. अमित शहांनी नेमक्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख संसदेत केला आणि त्यांनी पंडित नेहरूंनी लिहिलेल्या कोणत्या पत्रांचा संदर्भ दिला? पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. खुद्द पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आज संसदेत 2 घणाघाती आरोप केले. नेहरू के समय में जो ब्लंडर हुआ था इसके कारण कश्मीर को भुगतना पड़ा. जो पंडित जवाहरलाल नेहरू के प्रधानमंत्री काल में हुई उनके लिए गए निर्णयों से हुई, इसके कारण सालों तक कश्मीर ने सहन करना पड़ा. आणि वादाला तोंड फुटलं. खरं तर चर्चा सुरू झाली होती ती जम्मू काश्मीर पुनर्गठन संशोधन विधेयकावर. मात्र अपेक्षेप्रमाणेच जिथं जम्मू काश्मीरचा मुद्दा येतो तिथं पंडित नेहरूंचं नाव येतं. कालही संसदेत नेहरूंचं नाव निघालं होतं. आजही भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही काश्मीर मुद्द्यावरून नेहरूंना जबाबदार ठरवलं. उत्तरात काँग्रेस आक्रमक झाली आणि पक्षाचे नेते अधीर रंजन यांनीही गृहमंत्र्यांनाच आव्हान दिलं. अरे ये 70 साल की सुनते थक गए हैं. अभी तो मैं ये कहना चाहते हैं
कि अमित शाह जी और सारे मंत्रीगण, मैं आप लोगों से गुजारिश करते हैं हमारे स्पीकर साहब के दौरान एक दिन ये सदन चलते चलते एक दिन एक डेजिग्नेटेड डे हो जिसमें कश्मीर और नेहरू जी और क्या उनका गलती क्या सच सब खुलेआम चर्चा किया जाए। मैं चुनौती देता हूं। मग काय, गृहमंत्री अमित शहांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना थेट नेहरूंच्याच पत्राचा आधार घेत पाकव्याप्त काश्मीरच्या निर्मितीला नेहरूंना जबाबदार ठरवलं। वो शब्द प्रयोग था नेहरूवियन ब्लंडर। नेहरू के समय में जो ब्लंडर हुआ था इसके कारण कश्मीर को भुगतना पड़ा। जब हमारी सेना जीत रही थी, पंजाब का एरिया आते ही सीज फायर कर दिया गया और पाक ऑक्यूपाई कश्मीर का जन्म हुआ। अगर सीज फायर 3 दिन लेट होता तो पाक ऑक्यूपाई कश्मीर आज भारत का हिस्सा। खरं तर जेव्हा भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाले तेव्हा अनेक संस्थान भारतात सामील झाले। मात्र जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंह यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला, पण पाकिस्तानच्या पश्तूनी दहशतवाद्यांनी काश्मीरवर हल्ला चढवला। त्याला पाकिस्तानी लष्कराची मदत होतीच, म्हणून राजा हरी सिंह यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडे मदत मागितली। त्यावेळी जम्मू काश्मीरचं विलगीकरण डीड ऑफ ॲक्सेशनद्वारे भारतात केलं आणि भारतीय लष्कर पाकिस्तान विरोधात युद्धासाठी पोहोचलं। पाकिस्तानी सैन्याला मागे ढकललं, काश्मीरचा बहुतेक भाग पुन्हा ताब्यात घेतला। नेमकं त्याच मुद्द्यावरून अमित शहांनी आज काँग्रेसला सुनावलं। यूनाइटेड नेशन के अनुभव के बाद मैं इस निष्कर्ष पर पहुंचा हूं कि वहां से कुछ संतोषजनक नतीजे की उम्मीद नहीं की जा सकती। मुझे लगता है कि भूतकाल में हमसे द्वारा की गई गलती है। मैंने जो कुछ पढ़ा वो जवाहरलाल नेहरू जी ने लिखा है और नेहरू जी ने उसको थोड़ा कम कर किया है कि ये मेरी मिस्टेक थी। मिस्टेक नहीं थी, ब्लंडर था। इस देश की इतनी जमीन चली गई, इस देश की इतनी भूमि चली गई, वो ब्लंडर था। खरं तर विषय जम्मू काश्मीर संदर्भातील 2 विधेयकांचा होता, मात्र चर्चा रंगली पंडित नेहरूंवरून आणि उद्या अमित शहांच्या याच वक्तव्यावरून वादही रंगण्याची शक्यता आहे। आता अमित शहांच्या वक्तव्यांवर काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहावं लागेल। 0 ओव्हर एबीपी माझा। पीओके म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, त्यालाच पाकिस्तानात आझाद काश्मीर म्हणतात। भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर तत्कालीन काश्मीर संस्थानाचा 1/3 भाग उत्तर हिमालय पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला पीओके नैसर्गिक साधन संपत्तीनं बहरलेला प्रदेश होता। तिथं मोठा खनिज साठाही आहे, शिवाय पर्यटनासाठीही निसर्गाचं वरदानही आहे। सगळ्यात महत्त्वाचं, भारत चीन पाकिस्तानच्या सीमेवर असल्यानं पीओकेला सामरिक महत्त्व आहे। त्यामुळेच भारताला शह देण्यासाठी चीनचा याच भागावर डोळा होता आणि पुढे पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाल्यानंतर चीननं कॉरिडॉरच्या नावाखाली इथला भूभाग ताब्यात घेण्याचा डाव आखला। आधीच पाकिस्ताननं शक्सगम व्हॅली सारखा मोठा भूभाग अनधिकृतरित्या चीनच्या घशात घातलाय। याच कारवायांना उत्तर देण्यासाठी भारतानंही काश्मीरातून कलम 370 हटवत काश्मीर लडाखला केंद्रशासित करत आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं आणि त्याचबरोबर पीओकेच्या घर वापसीचंही मिशन सुरू केलंय। आता वेळ झालीये आपल्या आजच्या प्रश्नावरच्या तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते। पाकव्याप्त काश्मीर नेहरूंमुळे झाला, अमित शहांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या आहेत त्या बघूया। एक्सवर हरीश साळवे, हा इतिहास आहे, यात असहमती येतेच कुठून। एक्सवरून गुरुदास बोडके, शहांनी काश्मीरी पंडितांसाठी काय केले ते सांगावे, काश्मीरमध्ये निवडणूक का झाली नाही तेही सांगावे।
यूट्यूबवरून लक्ष्मण सोळस्कर, पाक हा अतिक्रमण करणारच, पण देशात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न वाद आहेच. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असूनही वाद मिटत नाही, याला जबाबदार कोण? फेसबुकवरून सुशांत फल्ले, लोकसभेचा निकाल लागेपर्यंत आता भारतात नेहरू आणि गांधी घराणे गाजणार. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, देशातलं चांगलं ते सगळं आम्ही केलं आणि सर्व चुका गांधी नेहरूंनी केल्या असं कसं म्हणता येईल? इंस्टाग्रामवरून शिवाजी बडक, भूतकाळात काय झालं ते विसरा, आता वर्तमानात काय करता त्याला महत्त्व आहे. या झाल्या जनमानसाच्या प्रतिक्रिया. आता पाहूयात कौल महाराष्ट्राचा. जाऊया आपल्या पोल सेंटरला. यूट्यूबवर आजचा जो प्रश्न होता, पाक व्याप्त काश्मीर नेहरूंमुळे झाला, अमित शहांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? एकूण 20,000 मतं आली. 46% लोकांनी होय म्हटलंय, 54% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% लोकांनी नाही. एक्सवर एकूण 1000 मतं. 51% लोकांनी होय म्हटलंय, 49% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही म्हटलंय. भारत स्वतंत्र झाला तेव्हाचा राजकीय, भौगोलिक, जागतिक परिस्थिती ही वेगळी होती. आधी अनेक शतकं इस्लामी राजवट आणि नंतर 150-200 वर्षांचं ब्रिटिश राज, अशा पारतंत्र्याच्या जोखडातून हा देश मुक्त झाला होता. 30 कोटी पोटांची भूक भागवायची भ्रांत होती. त्यात फाळणीची मोठी जखम, त्यात लागोपाठ लादल्या गेलेली युद्ध, आव्हानं मोठी होती. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही निर्णय घेतले, ज्यामुळे हा देश हळूहळू प्रगतीच्या वाटेवर यायला मदत झाली. ही गोष्ट मान्य करायला हवी. पंतप्रधान म्हणून त्यांना 17 वर्षांचा भला मोठा कालखंड मिळाला. या काळात त्यांच्या काही निर्णयांना हवं तसं यश मिळालं नाही, हे सुद्धा मान्य करायला कोणाची हरकत नसेल. इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती टाळणं, त्यातून शिकत पुढे जात राहणं, हे पुढारलेल्या समाजाची, प्रगतशील देशाचं लक्षण. जुन्या ऐतिहासिक चुका, हिस्टॉरिकल ब्लंडर्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न मोदी सरकार गेली 10 वर्ष करत आहे. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करायला हवं. या सगळ्याच नेत्यांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला फारशी जागा नाही, हे सत्य सुद्धा आपण मान्य करायला हवं. या सगळ्या गोष्टींकडे अधिक डोळसपणे पाहायची गरज आहे, एवढं नक्की. आपला नेता महान आहे, महापुरुष आहे, तो चुकूच शकत नाही, त्याला तुम्ही काही बोलूच शकत नाही, अशी परिस्थिती एकंदरीतच देशाच्या राजकारणात आज निर्माण झाली आहे. असं वाटणाऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य लिहून ठेवलं आहे. धर्मात भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकतो, पण राजकारणात नेत्याची भक्ती किंवा व्यक्तिपूजा हा अधोगतीकडे आणि शेवटी हुकुमशाहीकडे जाण्याचा हमखास मार्ग आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते. इन पॉलिटिक्स, भक्ती और हीरो वर्शिप इज अ शुअर रोड टू डिग्रेडेशन अँड टू इव्हेंच्युअल डिक्टेटरशिप. बाबासाहेबांच्या या वाक्याचा अर्थ मतदार, कार्यकर्ते, जनता म्हणून आपण आणि आपले प्रतिनिधी म्हणून सर्व राजकारण्यांनी समजून घेतला तर आजच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीकडे. एप्रिल महिन्यात या लोकसभेचा कार्यकाळ संपतोय. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिनाभर आधीच म्हणजे मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक पार पडू शकते.
त्यासाठी निवडणूक आयोग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच लोकसभा निवडणुकीचं नोटिफिकेशन काढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 5 राज्यातील निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानं हिंदू मतदार सुखावलेला असेल. त्यानंतर 1 फेब्रुवारीला निवडणूक वर्षाचा अर्थसंकल्प किंवा वोट ऑन अकाउंट मानला जाईल. त्यातही मध्यम वर्ग सुखावेल अशी एखादी योजना असू शकते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लोकसभा निवडणूक 1 महिना अलीकडे म्हणजे मार्चमध्ये झाली तर आश्चर्य वाटायला नको. काय असू शकतो लोकसभेचा संभाव्य निवडणूक कार्यक्रम, तोच पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. फेब्रुवारीत आचारसंहिता लागू शकते आणि मार्चमध्ये त्यामुळे लोकसभा निवडणूक असू शकते. फेब्रुवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणूक, मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हिंदू व्होट बँकेवर नक्कीच प्रभाव असणार आहे. 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार. अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय लोकांसाठी काही योजना असू शकतात. खरं तर निवडणुकीचं वर्ष आहे त्यामुळे हा फक्त अंतरिम अर्थसंकल्प राहणार आहे. मात्र त्या अर्थसंकल्पाचा सुद्धा फायदा घेतला जाऊ शकतो आणि पाठोपाठ तीच स्पेस जी आहे ती तशीच ठेवल्या जाईल. 3 राज्यात मिळवलेल्या विजयाची घोडदौड कायम राहण्याची भाजपला आशा आहे. याच बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.